सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत। संपूर्ण राज्यातील पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना बँक खाते तपासायचे आहेत। पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पीक विम्याची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये टोटल मिळून 12 जिल्ह्यांचा समावेश आणि 10 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव या 12 जिल्ह्यांमधील आहेत आणि त्यांच्या बँका या 10 बँकांमध्ये आहेत, तर अशा राज्यातील सुमारे 40 लाख शेतकरी बांधवांची 2022 पासून तर ते 2025 पर्यंत जो पण काही थकीत पीक विमा होता, तर अशा सर्व शेतकरी बांधवांची पीक विम्याची प्रतीक्षा संपत आहे। सोयाबीन असेल, कपाशी असेल, यासोबत तूर असेल, मूग असेल, यासोबत भुईमुग असतील, अशा खरीप आणि रब्बी हंगामामधील जो पण काही थकीत पीक विमा होता, तर एकंदरीत 3 वर्षांचा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांची पेरणी आता सुरू होणार आहेत। या पेरणीच्या दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना पैशांची गरज असते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये आता पेरणीसाठी म्हणजे जो तुमचा थकीत पीक विमा होता, तर तो पीक विमा या पेरणीच्या अनुषंगाने तुमच्या खात्यामध्ये आता वर्ग केला जात आहे। पीक विम्याची जी रक्कम आहे, तर ती रक्कम डायरेक्ट तुमच्या डीबीटी बँक खात्यामध्ये आता सोडले जात आहेत। एकंदरीत पीक विम्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आलेले होते। भरपूर शेतकरी बांधव पीक विम्याची प्रतीक्षा करत होते, परंतु यापुढे कोणतेही शेतकरी बांधव पीक विम्याच्या पैशांची वाट पाहणार नाहीत, कारण त्यांच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट पीक विम्याचे पैसे हे वर्ग केले जात आहेत आणि शेतकरी बांधवांची पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। भरपूर शेतकरी बांधवांचा 2022, 2023, 2024 आणि 2025 पर्यंतचा पीक विमा थकीत होता, तर तो थकीत पीक विमा आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जात आहे आणि शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी शब्द दिलेला होता की पेरणीच्या दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडवा आणि आता पेरणीचे दिवस सुरू होत आहेत। तर या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना जर पैसे दिले तर शेतकरी बांधव त्या पैशांमधून खते आणि बियाणे खरेदी करतील आणि आपल्या शेतीसाठी चांगलं पीक सुद्धा उभं करतील। या दृष्टिकोनातून हे पैसे डीबीटी खात्यावरती डायरेक्ट आता ट्रान्सफर करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला माहिती आहे की एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडणे शक्य होत नसतं। त्यामुळे सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, कारण 12 जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांची संख्या आहे। त्यामुळे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पीक विम्याचे पैसे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सोडले जाणार आहे, तर त्या सर्व जिल्ह्यांची यादी आपण आता सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुमच्या सुद्धा पिकांचे नुकसान झालेलं असेल, मग ते नुकसान पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच कोणत्याही ट्रिगरमध्ये नुकसान झालेलं असेल, तरी पण तुम्हाला आता पीक विम्याचे पैसे हे सोडले जात आहेत। आणि तुमचा कोणत्याही पिकांचं नुकसान झालेलं असू द्या, फळपीक असू द्या, फुलपीक असू द्या किंवा पालेभाज्या असू द्या, कोणतेही पीक असेल तर सर्व पिकांचा पीक विमा आता तुमच्या खात्यामध्ये वर्ग केला जात आहे। परंतु हा पीक विमा हा सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोडला जाणार नाही। डायरेक्ट मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितलेलं आहे, कारण सरसकट पीक विमा सोडायचं म्हटलं तर सरकारकडे एवढे पैसे नाहीत। त्यामुळे फक्त पात्र शेतकरी बांधवांनाच हे पीक विम्याचे पैसे आता वर्ग केले जात आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही सरकारच्या पात्रतेच्या निकषांमध्ये तुम्ही बसत आहात का? जर बसत असाल तरच पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची फक्त वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पीक विम्याच्या पात्रता आपण पाहणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांना
तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत। राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील आणि जे जे शेतकरी बांधव पात्रतांमध्ये आणि निकषांमध्ये बसत असतील तर अशा शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून आमच्याकडे विचारपूस करत होता की पीक विम्याचे पैसे कधीपासून जमा होतील, किती आम्हाला पैसे पीक विम्याचे मिळतील, अशा प्रकारची विचारपूस तुम्ही आमच्याकडे करत होतात। तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे हे वर्ग केले जाणार आहेत, परंतु हे किती पैसे वर्ग केले जाणार आहेत, कोणत्या जिल्ह्यासाठी किती पैसे मंजूर झालेले आहेत याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत। ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील आणि जे जे शेतकरी बांधव सरकारच्या पात्रतांमध्ये बसतील तर त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्या शेतकरी बांधवांचे पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, भरपूर शेतकरी बांधवांना अजून 2021 चा पीक विमा मिळालेला नव्हता, भरपूर शेतकरी बांधवांना अजून 2022 चा पीक विमा मिळालेला नव्हता, भरपूर शेतकरी बांधवांना 2023 चा पीक विमा आणि भरपूर शेतकरी बांधवांना 2024 चा पीक विमा मिळालेला नव्हता। परंतु आता एकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट मागील 3 वर्षांचा पीक विमा आणि या चालू वर्षाचा पीक विमा सुद्धा सोडला जात आहे। विचार करायला गेला तर 2025 सालामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं। भरपूर शेतकरी बांधवांचे पिके हातातोंडाला आलेले होते, परंतु शेतकरी बांधवांच्या हातातोंडाचा घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला होता। त्यामुळे शेतकरी बांधव आतून तुटलेले होते, परंतु यापुढे शेतकरी बांधवांनो तुम्ही आतून तुटणार नाही, कारण सरकार तुमच्या खात्यामध्ये तुमचं जेवढं पण काही नुकसान झालेलं आहे तेवढ्या सर्व नुकसानाचे पैसे म्हणजेच नुकसान भरपाईचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे हे एकत्रितपणे आता वितरित करत आहे। कारण मान्सूनची पेरणी आता प्रत्येक शेतकरी बांधवाला करायची आहे। ज्या ज्या नागरिकांकडे शेती आहे तर त्या सर्वांना मान्सूनची पेरणी करायची असते आणि या पेरणीच्या दिवसांमध्ये 100% शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात, कारण उन्हाळ्याचे दिवस असतात। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधव आपल्या मुलींची लग्न करत असतात, भरपूर शेतकरी बांधव घरे खरेदी करत असतात, भरपूर शेतकरी बांधव वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले पैसे गुंतवत असतात आणि नेमका मान्सून सुरू झाला की मान्सूनच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना पैशांची गरज असते। मग शेतकरी बांधव मान्सूनच्या दिवसांमध्ये सावकारांकडून कर्ज काढत असतात जास्त टक्क्याने। यासोबत भरपूर शेतकरी बांधव बँकांकडून सुद्धा कर्ज उचलत असतात आणि या कर्जांचा जो व्याजदराचा आकडा असतो तर तो व्याजदराचा आकडा हा मोठा असतो, त्यामुळे शेतकरी बांधवांना हा आकडा काय फेडणं शक्य होत नसतं। त्यामुळे भरपूर शेतकरी बांधव हे आत्महत्या करतात, भरपूर शेतकरी बांधव हे तसं शेतीचं पीक सोडून देतात। भरपूर शेतकरी बांधवांना भरपूर गोष्टींना सामोरे जावे लागत असते, परंतु यावर्षी आता तसं होणार नाही, कारण डायरेक्ट मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दखल घेतलेली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे। या दोघांनी दखल घेतल्यामुळे अखेर या ठिकाणी आता पीक विम्याचे पैसे प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आणि नुकसान भरपाईचे पैसे प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता वर्ग करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु शेतकरी बांधवांना, प्रत्येक शेतकरी बांधवाला समान पीक विमा मिळणार नाही। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांचं जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे तर त्यांना जास्तीत जास्त पीक विमा आणि ज्या शेतकरी बांधवांचं कमी प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर त्यांना कमीत कमी पीक विमा अशा प्रमाणामध्ये हे पैसे आता सोडले जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमचं किती नुकसान झालेलं होतं यावरून सुद्धा तुम्हाला समजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आता जमा होणार आहेत। तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे आणि तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याच्या पैशांची वाट पाहिली, परंतु अखेर या ठिकाणी आता मंजुरी मिळालेली आहे। मंजुरी मिळाल्यामुळे डायरेक्ट पैसे आता वर्ग करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। राज्यातील भरपूर शेतकरी बांधव हे पीक विम्याचे लाभार्थी आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांची पीक विम्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे हे दिलेला शब्द पाळत असतात। तर सध्याच्या स्थितीला यांच्या माध्यमातून हे पैसे प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये एक अडचण
आहे, तर ती अडचण म्हणजे सरसकट सर्वांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाही. जे शेतकरी बांधव खरोखर गरजू आहे, जे शेतकरी बांधव खरोखर या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहे, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे आता वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही या प्रमुख पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये आणि नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहे, तर त्या जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊयात, जेणेकरून शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे मिळतील आणि तुम्ही लवकरात लवकर पेरणी कराल. बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अवकाळी पाऊस तर काय आलेला नव्हता, परंतु मान्सूनचा पाऊस येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे शेतकरी बांधवांना पहिला मान्सूनचा पाऊस पडला की तुम्ही सर्व शेतकरी बांधव पेरणी करत असतात. तुम्ही सर्वजण आता मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहात. लवकरच आता मान्सूनचा पाऊस आपल्या संपूर्ण राज्यामध्ये दाखल होणार आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पहिला पाऊस पडून जाईल. पहिला पाऊस पडला की तुम्ही शेतकरी बांधवांना कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, अशा खरीपमधील, रब्बी हंगामामधील जे पण काही पिके असतात तर अशा पिकांची पेरणी करत असतात. परंतु मान्सूनचा पहिला पाऊस पडण्याच्या अगोदर तुमच्या खिशामध्ये पैसे असणे आवश्यक असतं, कारण पहिला पाऊस पडला की लगेच पेरणी करायची असते. मग खते खरेदी करण्यासाठी, बियाणे खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतात. त्यामुळे सरकारने यावर्षी विचार केलेला आहे की शेतकरी बांधवांनो, मान्सूनचा पाऊस जो पहिला पाऊस पडणार आहे तर तो पहिला पाऊस पडण्याच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार, जेणेकरून काय होईल की तुम्ही मान्सूनचा पहिला पाऊस पडण्याच्या अगोदर या ठिकाणी खते आणि बियाणे खरेदी करून ठेवाल आणि जेणेकरून पहिला पाऊस पडला की लगेच पेरणी करायला सुरुवात कराल, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही, तुमचं पीक चांगलं येईल. परत दुसरा पाऊस पडला की त्या पिकाला पाणी पोचेल आणि दुसऱ्या पावसामुळे तुमचं पीक चांगलं येईल, असा दृष्टिकोन ठेवून कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे पैसे आता प्रत्येक शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत. तर हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामधील कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत याविषयी माहिती आता सांगत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर परभणी जिल्हा. बघा परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होता. त्यामुळे सर्वात अगोदर परभणी जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. परभणी जिल्ह्यामधील जे शेतकरी बांधव नुकसान भरपाईचे लाभार्थी आहेत, जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत, तर अशा परभणी जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे डायरेक्ट सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे बीड. बघा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या वर्षी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. भरपूर शेतकरी बांधवांची पिके पिवळे पडलेले होते. भरपूर शेतकरी बांधवांचा कांद्या पिकाचं नुकसान मागच्या वर्षी पावसामुळे झालेलं होतं. त्यामुळे बीड जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. तर या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, यासोबत गोंदिया जिल्हा आहे. वरच्या साईडला पाहायला गेलं तर नंदुरबार जिल्हा आहे, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, यासोबत रायगड जिल्हा आहे. तर अशा सुरुवातीच्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर या 12 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे पैसे या मान्सूनच्या पहिल्या पावसाच्या अगोदर जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळतील. परंतु हे पीक विम्याचे पैसे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर यासाठी तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढणं आवश्यक आहे. यानंतर आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही अजून KYC पूर्ण केलेले नसेल तर ती KYC पूर्ण करणं सुद्धा गरजेचं आहे. राज्यातील जे शेतकरी बांधव अशी महत्त्वाची कामे करतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांना हे पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याच्या संदर्भात आणि नुकसान भरपाईच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट होते. संपूर्ण अपडेट पाहिलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब